अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे। सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया, अख्खातीज किंवा अखिती असे म्हणतात। 12ही महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया शुभच असतात। तरीही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते। आपल्या संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। योग्य मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे। म्हणूनच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला महत्त्व आहे। मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, वाहन, व्यवसाय आरंभ, शुभ कार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळते असे मानतात। सर्वात लोकप्रिय म्हणजे सोन्याची खरेदी, जी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। असे मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा कधीही क्षय होत नाही। म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत राहते। आज आपण या व्हिडिओमधून अक्षय तृतीया का साजरी करतात व अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत। यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, तुम्ही पाहतात किलबिल क्लब। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मदनरत्न या ग्रंथानुसार श्रीकृष्णाने सांगितले आहे की या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांसाठी केलेले कर्म हे सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी आहे। म्हणूनच या तिथीला अक्षय तृतीया हे नाव पडले आहे। पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी जे काही शुभ कार्य केले जाते त्याचे अखंड फळ मिळत राहते। अक्षय तृतीया साजरी करण्यामागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत। हा दिवस पृथ्वीचे पालनहार भगवान विष्णूंना समर्पित आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णू या दिवशी 6व्या परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। परशुराम हे सप्तऋषींपैकी एक ऋषी आणि जमदग्नी आणि रेणुकांचे पुत्र होते आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात। असे म्हणतात की भगवान विष्णूंनी नरनारायण हयग्रीव म्हणूनही याच तिथीला अवतार घेतला होता। भविष्य पुराणानुसार ही तिथी युगादी तिथींमध्ये गणली जाते। सत्ययुग आणि त्रेतायुग या तिथीपासूनच सुरू झाले। ब्रह्माजींचा मुलगा अक्षय कुमारचाही जन्म याच दिवशी झाला होता असे म्हणतात। एका मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी नदी गंगा या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली। भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती। या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते। म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणामध्ये समावेश होतो। या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात असे मानले जाते। हा दिवस माता अन्नपूर्णा यांची जयंती म्हणून देखील साजरा केला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णेची पूजा केली जाते। घरात अन्न धान्य नेहमीच भरून ठेवण्यासाठी तिच्याकडून वरदान मागितले जाते। दक्षिणेकडील प्रांतातील लोकांच्या मते या दिवशी कुबेरांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी पूजा करून शंकरांना प्रसन्न केले। कुबेरांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकरांनी कुबेराला वरदान मागायला सांगितले। कुबेरांनी लक्ष्मीजीकडून आपली धन संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले। तेव्हा शंकरांनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला। म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते। लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रमची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते। आणखी एका मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली। महाभारतातील 5 पांडवांसंबंधात अक्षय तृतीयेशी संबंधित आणखी एक कथा प्रचलित आहे। असे म्हटले जाते की या दिवशी भगवान कृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र दिले। हे एक जादूचे पात्र होते, त्यातून अन्न कधीच संपत नव्हते। या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करत असे। या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते। म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही। त्यामुळे वर्षानुवर्ष माणसांचे भाग्य वाढते। यामुळेच या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करतात। अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे। या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता। या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती।
अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला होता. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त थोडेसे पोहेच होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. अशी आख्यायिका सांगतात की श्री लक्ष्मींनी सुदाम्यावर कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या भाग्यात नाही, पण श्री लक्ष्मीदेवींच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाद्यपूजा केली आणि कुंकू लावण्याचे निमित्त करून जुनी भाग्यरेषा पुसून नवीन भाग्यरेषा काढली. त्यामुळे लक्ष्मीदेवींनी सुदाम्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांचे दारिद्र्य कायमचे नष्ट केले. म्हणूनच या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करून पुरणवरणाचा नैवेद्य त्यांना दाखवतात. ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून तेथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी सुरू करतात. तसेच जगन्नाथपुरी येथून या दिवशी रथयात्रा काढली जाते. वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. पश्चिम बंगालमध्येही सर्व व्यापारी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून नवीन वही खाते सुरू करतात. त्याला तिथे हलखाता असे म्हणतात. पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष त्यांच्या शेताकडे जातात. शेतात जाताना त्यांना रस्त्यावर जितके पक्षी प्राणी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते. महाराष्ट्रात चैत्रात बसवलेल्या गौरींचे या दिवशी विसर्जन केले जाते. चैत्र गौरींच्या हळदी कुंकवाचा हा शेवटचा दिवस असतो. अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही, त्याचप्रमाणे लग्नातही पती पत्नींमधील प्रेम कधीच संपत नाही असे मानले जाते. लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा, घराचे उद्घाटन, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी शुभकार्य देखील या दिवसात केली जातात. अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो असे म्हटले जाते. या कथेला पुराणातही महत्त्व आहे. जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर, कीर्ती, वैभव प्राप्त होते. संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले. ही फार जुनी गोष्ट आहे. धर्मदास एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कापड इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कुटुंबीय म्हणाले, जर धर्मदास हे सर्व दान धर्मात देतील तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार? तरीही धर्मदास आपल्या दान धर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले. आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा आणि दान केले. म्हातारपणातील आजार, कुटुंबाचा त्रासही त्यांना त्याच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही. या जन्मातील त्यांच्या या पुण्यामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी कुशावतीचा राजा म्हणून जन्म घेतला. हा राजा अतिशय पराक्रमी होता. त्यांच्या राज्यात सर्व लोक सुखी होते. अक्षय तृतीयेच्या पुण्यकर्म प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली. परंतु तो कधीही लोभाला बळी पडला नाही. सत्कर्माच्या मार्गापासून दूर गेला नाही. त्यांना अक्षय तृतीयेचे पुण्य नेहमीच लाभले. ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. पुराणात असे लिहिले आहे की या दिवशी पिंडदान किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दान शाश्वत फळ देते. या दिवशी गंगा स्नान करून देवाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. या दिवशी केलेला जप, तपश्चर्या, हवन, स्वाध्याय आणि दान ही अक्षय असते. ही तिथी सोमवारी आणि रोहिणी नक्षत्राच्या दिवशी आली तर या दिवशी केलेले दान, जप, तपस्या यांचे फळ खूप वाढते.
याशिवाय जर ही तृतीया तिथी दुपारच्या आधीपासून सुरू झाली आणि प्रदोष काळापर्यंत चालली तर ती खूप शुभ मानली जाते। असेही मानले जाते की या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून किंवा नकळत आपल्या किंवा त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या गुन्ह्यासाठी देवाची क्षमा मागितली तर देव त्यांच्या अपराधांना क्षमा करतो आणि त्यांना पुण्य प्रदान करतो। अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात। कच्चा आंबा, चिंच, गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते। उन्हाळ्यात येणारे आंबे, चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात। या दिवशी दिलेले दान, अगर केलेला जप, स्नान इत्यादी कृत्यांचे फळ अनंत असते। थोडक्यात काय तर कोणतेही शुभकार्य या दिवशी चालू केल्यास ते कायमस्वरूपी अक्षय राहते। सध्याच्या काळात अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपले दिवंगत आई वडील, आजी आजोबा किंवा आप्तस्वकीय यांच्या नावाने जलदान, अन्नदान, गावातील किंवा शहरातील अनाथालये, वृद्धाश्रम, शिक्षण संस्था, रुग्णसेवा संस्था यांना थोडीफार आर्थिक मदत करणे हा सुद्धा अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्याचा एक मार्ग ठरू शकतो। तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन माहितीसह। धन्यवाद।